नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा महत्त्वाचा विषय म्हणजे शाळा पटपडताळणी। तर मित्रांनो, शाळा पटपडताळणी बाबत आपल्या चॅनलवर आपण 2 ते 3 व्हिडिओ टाकलेले आहे। तर मित्रांनो, आपल्याला सर्व स्टुडंट पोर्टलवर जे आपल्या शाळेची पटपडताळणी होणार आहे ते प्रत्यक्ष त्याची जी माहिती असणार आहे, प्रत्यक्ष ते जे पटपडताळणी असणार आहे ते पोर्टलवर त्याची माहिती कशी भरायची आहे याचा लाईव्ह डेमो मी आपल्याला देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, प्रत्यक्ष आपल्या शाळा स्तरावरची जी पटपडताळणी होणार आहे ती पटपडताळणी करताना नेमकी आपल्याला पोर्टलवर कशा पद्धतीने माहिती भरायची आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत। मी प्रत्यक्ष एका शाळेची पटपडताळणी केलेली आहे आणि ती संपूर्ण माहिती कशा पद्धतीने तिथे भरायची आहे, फायनल सबमिशन वगैरे कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आता आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे पटपडताळणीची माहिती भरायची आहे ते कॉम्प्युटरवरूनच भरावी लागणार आहे। तर बघा, मी माझ्या लॅपटॉपमध्ये सरळची साईड आहे ते ओपन करून घेतलेली आहे। तिथे मी ज्या शाळेची पटपडताळणी आहे ती शाळा लॉग इन करून घेणार आहे सुरुवातीला। तर लॉग इन करण्यासाठी मित्रांनो, आपल्याला माहित आहे आपल्याला तिथे शाळेचा आयडी पासवर्ड टाकावा लागणार आहे आणि तो जो कॅप्चा असणार आहे तो कॅप्चा टाकावा लागणार आहे। तर मी अगोदर लॉग इन करतो, त्यानंतर प्रत्यक्ष आपण जे पटपडताळणी आहे ती कशा पद्धतीने त्याची माहिती आपल्याला भरायची आहे त्या पोर्टलवर ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, लॉग इन करण्यासाठी मी आयडी पासवर्ड टाकून घेतलेला आहे। तो जो कॅप्चा दिसत आहे तो जसा तसा टाकून लॉग इन वर क्लिक करणार आहे। तर बघा, अगदी सहजपणे आपलं हे जे लॉग इन आहे हे होणार आहे। महत्त्वाची सूचना येणार आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे। तर बघा, आता इथे मित्रांनो या पोर्टलची माहिती आपण ऑलरेडी बघितलेली होती। पटपडताळणी संदर्भात काही व्हिडिओ आपण बघितलेले होते, याची पूर्वतयारी वगैरे आपण जाणून घेतलेली होती। तर बघा, इथे अटेंडन्सचं जे टॅब असणार आहे त्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे पहिल्या टॅबवर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे, काही सूचना असणार आहे। इथे आपल्याला जे अधिकारी पटपडताळणीसाठी आलेले आहेत, जसं आता मित्रांनो मी आमच्या केंद्र प्रमुखासोबत गेलेलो होतो, तर तिथे केंद्र प्रमुख आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर संबंधित केंद्र प्रमुखांचं नाव तिथे टाकायचं आहे आणि तारीख जी असणार आहे 11 तारखेची ही पटपडताळणी आहे तर ती टाकून घ्यायची आहे। एवढं केल्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड कंटिन्यूचं हे जे बटन आहे खाली यावर सिम्पली क्लिक करायचं आहे। तर बघा, इथे सक्सेसफुलीचा मेसेज येणार आहे आणि खाली एक नवीन स्क्रीन आपल्या समोर येणार आहे। आता संबंधित शाळेतील मित्रांनो जे काही वर्ग असणार आहे ते वर्ग आपल्याला इथे दिसणार आहे। तर एक एक वर्ग आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे 8वा आणि 9वा वर्ग होता, 8 ते 10ची शाळा होती, 10वा वर्ग आपल्याला करायचा नव्हता। तर 8वा वर्ग मी सिलेक्ट केला, डिव्हिजन सिलेक्ट केलं आणि खाली जे टॅब आहे त्यावर आता आपण क्लिक करून घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, अगदी सहजपणे आपली ही जी पटपडताळणीची माहिती आहे इथे भरता येणार आहे। तर मित्रांनो बघा, तिथे सिलेक्ट क्लिक केल्याबरोबर ते संपूर्ण जी विद्यार्थ्याची यादी आहे ती आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे मित्रांनो। तर बघा, इथे एका पेजवर 10 विद्यार्थ्यांची नावं असणार आहे आणि इकडे खाली आपल्याला पेज नंबर दिसणार आहे जर जास्त विद्यार्थी असतील तर या शाळेमध्ये मित्रांनो 8व्या वर्गात 42 विद्यार्थी होते। तर तिथे जवळपास 5 पेजेस आलेले आहेत, 4 पेजमध्ये 10-10 आणि 5व्या पेजवर 2 विद्यार्थी आलेले आहेत। तर मित्रांनो इथे आम्ही संपूर्ण पटपडताळणी केलेली आहे प्रत्यक्ष आणि इथचे जवळपास या वर्गातील 3 विद्यार्थी तिथे गैरहजर होते, तर त्यांची अब्सेंटी आता आपल्याला लावून घ्यायची आहे। इथे मित्रांनो बाय डिफॉल्ट आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या समोर शेवटच्या रकान्यामध्ये प्रेझेंटचा ऑप्शन असणार आहे हिरव्या रंगामध्ये। जर तो विद्यार्थी अब्सेंट असेल, गैरहजर असेल, तर आपल्याला तिथे क्लिक करून तिथे अब्सेंटचा ऑप्शन येणार आहे, तर तिथे अब्सेंट लावून घ्यायचं आहे। तर बघा, आता मला इथचे 3 विद्यार्थी जे असणार आहे ते अब्सेंट लावायचे आहे। आम्ही ऑफलाईन तिथे पडताळणी केलेली आहे आणि ही माहिती आम्ही नंतर भरलेली आहे, कारण मित्रांनो हे पोर्टल त्या दिवशी चालत नव्हतं, त्यामुळे आता सायंकाळी ही माहिती भरण्यात येत आहे। तर बघा, इथे आता हा जो विद्यार्थी आहे हा अब्सेंट असल्यामुळे इथे अब्सेंटचं रिमार्क मी करून घेतलेला आहे, तिथे सिलेक्ट करून घेतलेला आहे अब्सेंट। हा पहिल्या पेजवरच होता। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला तिथे अब्सेंट आणि प्रेझेंट जे काही असेल, प्रेझेंट बाय डिफॉल्ट इथे असणार आहे सगळे विद्यार्थी, जे काही अब्सेंट असेल त्या विद्यार्थ्यांना आपल्याला अब्सेंट करून घ्यायचं आहे। तर इथे जवळपास मित्रांनो 3 जे विद्यार्थी होते ते अब्सेंट होते या वर्गातील। तर आता दुसरा जो विद्यार्थी होता तो दुसऱ्या पेजवर आता त्याला शोधावं लागणार आहे। बरोबर मित्रांनो, आपल्याला प्रत्यक्ष वर्गात जाऊन हे सर्व अटेंडन्स घ्यायची होती, ते सर्व आम्ही घेतलेली आहे, ऑफलाईन सर्व काम तिथचं केलेलं आहे। तर बघा, आता याला सुद्धा अब्सेंट मी इथे लावून घेतलेला आहे आणि एक तिसरा विद्यार्थी सुद्धा होता, विद्यार्थिनी होती। तर मित्रांनो ही आश्रमशाळा होती जिथे आम्ही गेलेलो होतो पटपडताळणीसाठी आणि
या वर्गातील 3 विद्यार्थी जे आहे ते अब्सेंट होते. तर ते संपूर्ण विद्यार्थी आणि ते आता ऑनलाईन त्यांची माहिती भरण्यात येत आहे अशा पद्धतीने. तर बघा संपूर्ण आता विद्यार्थ्यांची माहिती भरून घेतलेली आहे. संपूर्ण 42 विद्यार्थी आहे एकूण आणि त्यापैकी 3 तिथे अब्सेंट आहे. तर हे संपूर्ण माहिती इथे भरल्यानंतर आपल्याला सबमिट अटेंडन्स हे जे टॅब असणार आहे खाली त्यावर क्लिक करायचं आहे. तर बघा सबमिट अटेंडन्स म्हणून तिथे टॅब असणार आहे त्यावर आपण क्लिक केलं. लोडिंग आता ते होत आहे. ते थोडा वेळ घेणार आहे मित्रांनो. तर बघा सक्सेसफुली ते झालेलं आहे. वर मेसेज आलेला आहे आपल्याला. याला सिंपली मित्रांनो ओके करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके केल्याबरोबर व्ह्यू अटेंडन्स म्हणून तिथे टॅब असणार आहे. तर तत्पूर्वी आपण दुसरा वर्ग जो असणार आहे तो घेणार आहोत इथे. तर बघा आता मी नवा वर्ग सिलेक्ट केला तिथे आणि खालच्या टॅबवर क्लिक करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आता या नव्या वर्गाचे संपूर्ण विद्यार्थी अशा पद्धतीने दिसणार आहे आणि येथील जे काही विद्यार्थी अब्सेंट असतील त्यांना आपल्याला अब्सेंट लावून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या शाळेमध्ये हा जो वर्ग आहे नवा वर्ग यामध्ये जवळपास 2 विद्यार्थी जे होते ते अब्सेंट होते. तर त्यांना सुद्धा मी आता इथे अब्सेंट करून घेणार आहे. इथे मित्रांनो या वर्गामध्ये जवळपास 38 विद्यार्थी होते आणि त्यापैकी 2 जे होते ते अब्सेंट होते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला त्या विद्यार्थ्यांची प्रेझेंटी लावून घ्यायची आहे. अब्सेंट प्रेझेंट जे काही असेल ते बाय डिफॉल्ट तिथे ते प्रेझेंटच असणार आहे. आपल्याला जर अब्सेंट असेल तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तिथे. तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो ही माहिती संपूर्ण आपल्याला भरता येणार आहे. आता हे पोर्टल व्यवस्थित चालत आहे. 11 तारखेला सकाळी हे पोर्टल चालत नव्हतं त्यामुळे आम्ही त्या दिवशी ही ऑफलाईन माहिती सर्व एकत्रित केलेली होती. तर बघा आता इथचं काम झालेलं आहे. आता याला सबमिट अटेंडन्स करायचं आहे आणि आता ही सुद्धा माहिती आपली तिथे जे अटेंडन्स आहे ते लागणार आहे ऑनलाईन. तर बघा 2 विद्यार्थी अब्सेंट होते त्यांना तिथे सिलेक्ट करून घेतलेलं आहे अब्सेंट म्हणून आणि आता इथे सबमिट अटेंडन्स आपण इथे करणार आहोत. तर बघा यावर क्लिक केल्यानंतर ते लोडिंग घेणार आहे आणि लगेचच ती जी अटेंडन्स आहे ते लागणार आहे. तर बघा तसा मेसेज आपल्याला त्या स्क्रीनवर दिसणार आहे. मित्रांनो सर्व काम आपल्याला लॅपटॉप वरून करायचं आहे किंवा कॅम्प्युटरवरून मोबाईल वरून होणार नाही. तर बघा आता मित्रांनो दोन्ही वर्ग इथे झालेले आहे. या शाळेमध्ये 8 ते 10 ची शाळा होती. 10वा वर्ग आपल्याला करायचा नव्हता. तर बघा आता व्ह्यू अटेंडन्स कार्ड म्हणून असणार आहे यावर क्लिक करायचं आहे. तर आपण जे काही प्रेझेंटी लावलेली आहे मित्रांनो विद्यार्थ्यांची त्याचं एक कार्ड आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने. तर बघा थोडासा हे वेळ घेणार आहे आणि ते जे कार्ड आहे ते आपल्या समोर येणार आहे. त्याची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा हे जे कार्ड आहे अशा पद्धतीने दिसत आहे. तर इथे 2 वर्ग होते. एका वर्गात 42 विद्यार्थी होते. एका वर्गात 32 विद्यार्थी होते मित्रांनो. त्यापैकी एका वर्गातील 3 विद्यार्थी अब्सेंट आहे. दुसऱ्या वर्गातील 2 विद्यार्थी अब्सेंट आहे. 8वी आणि 9वा वर्ग होता. तर बघा 74 पैकी 5 विद्यार्थी टोटल अब्सेंट आहे. तर याची प्रिंट मी इथून काढून घेणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा आपण परत येणार आहोत तिथे पोर्टलवर आणि आता मित्रांनो आपल्याला महत्वाचं इथे एक काम असणार आहे ते म्हणजे आता आपल्याला इथे जे फोटो आहे तो अपलोड करावा लागणार आहे. तर मित्रांनो आपल्याला हा जो फोटो अपलोड करायचा आहे इथे तो PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. तर बघा ते फोटो मी अगोदरच इथे तयार करून ठेवलेले आहे. आपल्याला ते तयार करून घ्यायचे आहे अगोदरच आणि त्यानंतर तो फोटो तिथे अपलोड करायचा आहे. तर त्यासाठी बघा खाली आपल्याला ते ऑप्शन मिळणार आहे प्रोसीड टू अपलोड फोटो म्हणून. तर त्यावर क्लिक करून आपल्याला तो जो फोटो असणार आहे अगोदरच तयार करून ठेवायचा आहे PDF स्वरूपात आणि तो अपलोड करायचा आहे. तर बघा त्यावर आता मी क्लिक केलं. त्यावर क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन आलेला आहे चूज फाईल म्हणून. तर चूज फाईलवर क्लिक करून आपल्याला ती जी फाईल असणार आहे PDF स्वरूपात फोटो जो आपण तयार केलेला आहे ती फाईल आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आपल्या कॅम्प्युटरमध्ये जिथं असेल तिथून आणि त्यानंतर तिथे ते अपलोड करून घ्यायचे आहे. तर बघा मी आता सर्व ते फोटो वगैरे तयार करून ठेवलेले होते अगोदरच त्या शाळेचे आणि आता ते सिलेक्ट केलेलं आहे आणि तो फोटो आता लगेचच इकडे अपलोड आपण करणार आहोत. तर बघा तो फोटो आलेला आहे त्या शाळेच्या नावानेच मी तिथे तो फोटो तयार करून घेतलेला होता. खाली मित्रांनो एक रिमार्क आपल्याला लिहायचा आहे स्टुडंट अटेंडन्स डन सक्सेसफुली अशा पद्धतीने मी तिथे रिमार्क सुद्धा लिहून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे अपलोड करायचं आहे. अपलोड फोटो अँड रिमार्क असं तिथे येणार आहे. तर बघा खाली जे ऑप्शन असणार आहे सेव्हचं त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा यावर आपण आता क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर एक OTP येणार आहे मित्रांनो.
तर ओटीपी साठी आपल्याला तिथे मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे. तर बघा आपली जो पीडीएफ आहे आणि रिमार्क तो सक्सेसफुली तिथे सेव्ह झालेला आहे असा मेसेज तिथे आलेला आहे. याला सिम्पली ओके करायचा आहे आणि त्यानंतर आता व्हेरिफिकेशन असणार आहे याचं 5व्या स्टेपमध्ये. तर यासाठी मित्रांनो आपल्याला जे केंद्र प्रमुख असणार आहे आपले म्हणजे सोबत जे असणारे अधिकारी त्यांचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यावर एक ओटीपी येणार आहे. तर बघा मी आता आमच्यासोबत जे केंद्र प्रमुख आहे त्यांचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घेतलेला आहे. सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये मित्रांनो आपण जे नाव टाकलेलं होतं त्यांचा मोबाईल क्रमांक आता इथे टाकून घेत आहे मी आणि इथे सेंड ओटीपी करून घ्यायचा आहे. सेंड ओटीपी केल्यानंतर मित्रांनो त्या क्रमांकावर लगेच ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी टाकल्यानंतर हे संपूर्ण आपलं जे काम आहे हे पडताळणीचं ऑनलाईन हे संपूर्ण काम जे आहे ते फायनल होणार आहे. तर बघा आता इथे एक ओटीपी आलेला आहे तो आता आपण टाकून घेतलेला आहे आणि इथे बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे ओटीपी सेंड सक्सेसफुली म्हणून आलेला आहे. तर बघा याला सिम्पली ओके करायचा आहे आणि मित्रांनो तिथे जो ओटीपी आहे त्या क्रमांकावर लगेचच येणार आहे. तर बघा आता तो ओटीपी वगैरे मी आता इथून टाकून घेणार आहे. मित्रांनो हे संपूर्ण काम अगदी सहजपणे आपल्याला करता येणार आहे. आता ही जी साईट आहे स्टुडंट पोर्टल सरळचं हे छान चालत आहे. 11 तारखेला सकाळी ही संपूर्ण जी साईट आहे ही हँग झालेली होती त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून मित्रांनो सूचना वगैरे आलेल्या होत्या की ऑफलाईन पद्धतीने सर्व माहिती घेऊन घ्या पडताळणीची म्हणून. तर त्याच पद्धतीने आम्ही हे सर्व काम केलेलं आहे. जवळपास 3 ते 4 शाळा आम्ही केलेल्या होत्या त्या दिवशी. तर मित्रांनो ही जी शाळा होती ही मोठी शाळा होती. 8 ते 10 वर्ग होते तिथे. तर बघा मित्रांनो आता ओटीपी तिथे आलेला आहे. 6 अंकाचा ओटीपी असणार तो ओटीपी मी टाकलेला आहे आणि तिथे बघा व्हेरीफाय ओटीपी म्हणून आहे. त्यावर क्लिक केल्याबरोबर ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. तर हे संपूर्ण काम मित्रांनो इथे आपलं संपलेलं आहे आता. तर बघा याला सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत. ओके केल्यानंतर मित्रांनो बघा एक बदल आपल्याला दिसणार आहे. आता हे संपूर्ण ब्लर झालेलं आहे म्हणजे हे संपूर्ण जे माहिती आहे हे लॉक झालेली आहे मित्रांनो. आता या शाळेची संपूर्ण माहिती जी आहे पडताळण्याची हे भरून झालेली आहे. जर याला आपल्याला रिव्हर्स घ्यायचं असेल तर इथे एक ऑप्शन असणार आहे परंतु त्याची प्रोसेस थोडी वेगळी असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एखादी शाळा जर आपण पडताळणी करत असाल तर आपल्याला संपूर्ण अशा पद्धतीने ऑनलाईन ही माहिती भरायची आहे. आपल्याला बघा इथे आता दुसरं जे ऑप्शन असणार आहे व्ह्यू कार्ड असणार आहे ते व्ह्यू अटेंडन्स कार्ड म्हणून त्यावर जर आपण क्लिक केलं तर ते संपूर्ण जे कार्ड आहे त्याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे. तर आता आपलं संपूर्ण व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे. ओटीपी व्हेरीफाईड म्हणून या कार्डवर आता लिहून आलेला आहे आणि मित्रांनो इथे संपूर्ण संख्या असणार आहे त्या वर्गाची आणि खाली तिथे अब्सेंट जे विद्यार्थी आहे वर्गवाईज त्याची सुद्धा तिथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे या कार्डवर. तर या कार्डची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो. संबंधित शाळेला सुद्धा द्यायची आहे आणि आपल्याकडे सुद्धा एक ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला सरळच्या स्टुडंट पोर्टलवर जे शाळेची पडताळणी आहे ते करायची आहे आणि ती संपूर्ण ऑनलाईन माहिती आपल्याला या पद्धतीने भरायची आहे. तर पडताळणी संदर्भात या अगोदर आपण 2 ते 3 व्हिडिओ बघितलेले आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष आपल्याला पडताळणी करताना कशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरायची आहे सुरुवातीपासून तर शेवटच्या स्टेप पर्यंत जवळपास 5 स्टेप असणार आहे आणि त्या 5 स्टेप मध्ये आपल्याला कशा पद्धतीने माहिती भरायची आहे याची संपूर्ण लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद.